चला अंतिम सामना मेगा फायनल रामेश्वरी जन्नी रामेश्वरी चषक 2024. एका बाजूला कालगाई नावला क्रिकेट संघ पलचिल तर दुसऱ्या बाजूला रामवर्धनी कापडे. गेली 1 महिन्याची मेहनत आपण पाहतोय. अंतिम सामना मेगा फायनल आपल्याला पाहायला भेटते. सोपन दादा मोरे असतील, संकेत दादा मोरे असतील, संपूर्ण या कार्यकर्त्यांची ही मेहनत आणि अंतिम सामना आपल्या भेटीला येत असताना कालकाय नावळे क्रिकेट संघ पलचिल तर दुसऱ्या बाजूला रामवर्धनी कापडे. जरा आता 6:45 चा कालावधी झालेला आहे आणि 6:45 वाजलेत आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्ष द्या. अरविंद, काळोखा अभावी कुठला निर्णय वर खाली झाला तर सहमत करा. आम्ही स्वतः कमिटी उपस्थित आहोत. आम्ही सहकार्य पूर्ण करू. तुम्ही पण सहकार्याची तयारी ठेवा. अबू ठीक आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज ओमकार. शायकेनला अभिजित, नॉन शायकेनला प्रणय. चला घाई करा. पहिलाचा चेंडू वेग परंतु पंच 2 समांतर करते. वाईड चेंडू घोषित करतील. अवांतर धावसंख्या कोणती चर्चा होणार नाहीये. एका धावणे श्री गणेशा होतोय. अंतिम सामना मेगा फायनल जन्नी रामेश्वरी चषक 2024 वर्ष 3रे पर्व 3रे. चांगला चेंडू फुलऱ्यांचा चेंडू होता. कार्पेटच्या साहाय्याने स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय. अबू जाधव चांगलं रनिंग द बिटवीन प्रणय कदम याच्या सोबत 2 धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत. 1 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. 1 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण पाहायला भेटतंय. घाई करा. 1 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय परंतु एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल 5 या धाव संख्येवर. 2 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. अंतिम सामना मेगा फायनल जन्नी रामेश्वरी चषक 2023. दोन चेंडू आणि 5 धावा. हा चेंडू वेग पाहायला भेटला परंतु या ठिकाणी मैदानात घडताय काय. फलंदाज मात्र यशस्वीरित्या 3 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. घाई करायची आहे. तीन चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. त्याला घाई करायची आहे. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतोय. 3 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. यावेळेचा चांगला स्ट्रोक परंतु चला बॅटर मैदानात दाखल करा. आर्यन फलंदाज मात्र बाद होताना पाहायला भेटतोय. आर्यन नन बॅटर मैदानात दाखल होतोय. घाई करायची आहे. स्पीडअप घ्या मित्रांनो. 4 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. आर्यन फलंदाजासाठी दाखल होताना पाहायला भेटतोय. घाई करायची आहे. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 धाव तर अर्जित केले. दुसऱ्याचा प्रयत्न
परंतु 2 धावा अर्जित केल्या जातील आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड मधला बॅटर मैदानात दाखल व्हा. बॅट्समॅन अलंकार मैदानात दाखल होतोय. 2 धावा, 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 8. 8 धावा धावलकर पाहायला भेटता येतात. 5 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडूला अंगणच्या क्षेत्रामध्ये, परंतु या ठिकाणी मैदानात घडतंय काय. 2 धावा तर अर्जित केला जात आहेत आणि या षटक संपुष्टीनंतर धावसंख्या ती संघाची 10. 11 धावा बनवायच्या आहेत त्या रामवर्धनी कपडे या संघाला. 6 चेंडू आणि 11 धावा. चला पलचील संघ मैदानात दाखल व्हा. जन्नी रामेश्वर चषक 2024. चला पलचील संघ विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अधिकृत जन्नी रामेश्वरी चषक 2024 अंतिम सामना. चला घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण लवकर बॅट्समॅन मैदानात दाखल करायचे आहेत लगेच. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पलचील संघ चला क्षेत्ररक्षण लावा. सहकार्य अपेक्षित असेल. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 11 धावा. काल काय नावलाय क्रिकेट संघ पलचील विरुद्ध रामवर्धनी कापडे अंतिम सामना मेगा फायनल. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. त्याला घाई करायची आहे. प्रत्येक चेंडू नंतर स्पीडअप घ्यायचा आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू 11. चला अजय बाहेर जा मैदानाच्या लवकर. चला चला घाई करा. बॅट्समॅन मैदानात दाखल होतात. एका बाजूला अरविंद आणि ओमकार शेलार ही दोन्ही मैदानात दाखल होते. 6 चेंडू 11 धावा. अंतिम सामना मेगा फायनल अंतिम षटक याच्यासाठी केला होता टास. तो क्षण गोड व्हावा आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी आर्यन पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना 6 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू वेग पाहायला भेटला. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर अर्जित केले. अमित चेंडूवर येतोय. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 1 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण. घाई करायची आहे मित्रांनो. 1 चेंडू 2 धावा. अंतिम सामना मेगा फायनल. एका बाजूला रामवर्धनी कापडे तर दुसऱ्या बाजूला काल काय नावलाय क्रिकेट संघ पलचील हा चेंडू हवेत आहे. खेळाडू त्या ठिकाणी आहे परंतु 2 धावा अर्जित केल्या जातात. 2 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण पाहायला भेटत आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. 4 चेंडू आणि 7 धावा. काय घडतंय काय बिघडतंय पाहणं गरजेचं असेल. कोण ठरेल जन्नी रामेश्वरी चषक 2024 या स्पर्धेचा विजेता मानकरी. हा चेंडू पंच 2 असा मंतर करतील. वाईट चेंडू घोषित करतील. येणारे 4 चेंडू आणि 6 धावा. अंतिम सामना मेगा फायनल. चला घाई करायची आहे. स्पीडअप. 4 चेंडू आणि 6 धावा. जन्नी रामेश्वर चषक 2024 अंतिम सामना. यावेळेस शरीराला प्रवेश होणारा हा चेंडू 1 धाव तर अर्जित झाले. दुसऱ्याचा प्रयत्न करत असताना मैदानात घडतंय काय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला भेटतात. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. एका बाजूला तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. आर्यन याला करामत करावी लागेल.
चला घाई करायची आहे. चांगला चेंडू परंतु पंच वाईट चेंडू घोषित करतायत. समीकरण येत आहे 3 चेंडू आणि 3 धावा. 3 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. तीन चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. यावेळी 6 चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. चांगला चेंडू. 2 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. कोणताही संघ विजयी होईल आणि तदनंतर जो डगआउट आत येईल तेव्हा येताना धावताना स्वतःची काळजी घ्यायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानात आपण पाहतोय. जन्नी रामेश्वर चषक 2024 शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू फुलटॉस त्याच्यावर प्रहार. थोडासा मिसफेल होताना जरूर पाहायला भेटला आणि जन्नी रामेश्वर चषक थोडासा काळजी घ्यायची. जन्नी रामेश्वर चषक 2024 या स्पर्धेचा विजेता मानकरी ठरतोय श्रीरामवर्धाईनी कापडे. हा संघ विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. तर उपविजेता ठरतोय काळकाई नवराई क्रिकेट संघ पलचिल अ. या ठिकाणी मी दोन्ही संघांचं अभिनंदन करेन. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अधिकृत जन्नी